कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. दुपारची वेळ झालेली आहे. परिवर्तन आघाडीचे नेते जे आहेत प्रचारामध्ये सक्रिय झाले दिसून येते. ग्रामीण भागामध्ये या निवडणुका खूप महत्वाच्या असतात, कारण ग्रामीण भागामध्ये पक्ष जिवंत ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांची संख्या ही महत्वाची असते. याच अनुषंगाने परिवर्तन आघाडीचे दीपक श्रीखंडे तालुका अध्यक्ष आहेत, अशोक भोपतराव राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत आणि आपल्यासोबत रंजना धुळे सुद्धा ह्या जोडल्या गेलेल्या आहेत. सर, काय सांगाल, काय प्रचारामध्ये सध्या राजकारण सुरू आहे, कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय? एकदम चांगला प्रतिसाद आहे आणि बाबू शेठ हे चांगल्या मताने निवडून येतील. विरोधकांकडे काय मुद्दे नाहीत? काय प्रकारचं राजकारण? विरोधक काय पण बोलू द्या, ते बाबू शेठची आज 5-6 वर्षे बाबू शेठ सतत या वार्डामध्ये तलागालामध्ये वलकीचे आहेत आणि त्यांचे परिचयचे आहेत. बाकीचे उमेदवार त्यांचं नाव पण माहित नाही. योगेश कांबेरे असतील, त्यांच्या वार्डामध्ये कधी सुखादुखात पण नसतात. ते सुखादुखात नसतात. असा उमेदवार दिला, असा उमेदवार दिलाय शिवसेनेने. त्यांना माहितच नाही कुठल्या वार्डात कोणतं गाव आहे ते पण माहिती नसते. ओके, कोणत्या वार्डात कोणतं गाव हे शिवसेनेच्या उमेदवाराला माहित नाही असं राष्ट्रवादी म्हणते. आपल्यासोबत दीपक शेठ आहेत, तालुका अध्यक्ष. सर, कशा प्रकारे प्रचाराची धुरा तुमच्या नेतृत्वाखाली आहे? तुम्ही खूप महत्वाचे रोल बजावले आहे, जागा वाटपात असेल किंवा सुधाकर घरे ज्या वेळेला अडचणीत आले, अशा वेळेला परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी, पक्षाला उभारण्यासाठी काय काम केलं? कशा प्रकारचा प्रचार मुद्दे घेऊन चाललेले आहेत? खरं तर तुम्ही बघितलं असेल, तालुक्यामध्ये एक जी घटना घडली, त्या घटनेमध्ये सन्माननीय सुधाकर घरे यांचा कुठलाही संबंध नसताना त्यांना गुंतवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. परंतु जनता ही सर्व समजते, सर्वांना माहिती आहे खरं काय ना खोटं काय. आणि हा जो परिणाम आहे तो ग्रामीण भागामध्ये तुम्हाला दिसून येईल. आज आमच्या मागे आमचे जे उमेदवार असतील त्या उमेदवारांमध्ये लोकांची संख्या असेल आणि लोकांचा प्रतिसाद बघा तुम्ही. परिवर्तन विकास आघाडीने जी काय कामं केली असेल, सुधाकर घारेंनी जी काय कामं केली असेल, लोकांना अतिशय त्या गोष्टीचा आनंद आहे. आणि जी घटना आहे ती निंदनीय आहे. असं हे खोट्या गोष्टी किंवा हे प्रचार किंवा हे चालत नाहीये आणि ते ह्या मतांच्या रूपी आपण दाखवून देऊ, लोक दाखवून देतील ते सर्व. सहानुभूतीची लाट मिळेल या सगळ्या प्रकरणामध्ये? सहानुभूती म्हणावंच लागेल, पण ते त्यामध्ये तथ्यच नाहीये. ज्या गोष्टीमध्ये तथ्य नाहीये तर त्याची सहानुभूती 100% भेटणार. सहानुभूती भेटेल असं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे. आपल्यासोबत अशोक भोपतराव. सर, परवाचं भाषण खूप गाजलं, तुम्ही फार टीका टिप्पणी केली आमदारांवर. आता या मतदारसंघात परिवर्तनाची अपेक्षा आहे आणि त्यात परिवर्तन आघाडी. कडाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये परिवर्तन ह्या वेळेला घडणार. आमचा परिवर्तन विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत बाबू शेठ घारे, हे जनतेमधला उमेदवार आहे बाबू शेठ घारे. आज आम्ही कडाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भालिवडी गावामध्ये आहोत. भालिवडी गाव झालं, आज गववाडीमध्ये आहोत. आणि या गावांमध्ये आम्ही फिरत असताना संपूर्ण मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद उमेदवार बाबू शेठ घारे, पंचायत समितीचे उमेदवार सुषमा चेतन पवाळी आणि दुसरे आमचे पंचायत समितीचे उमेदवार नितीन धुळे, हे आमचं अख्खं पॅनल आज विजयाच्या घोडदौडीकडे आहे. चांगल्या प्रकारे या भागातून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतोय. जनतेची कामं करण्यामध्ये हे आमचं पॅनल या तालुक्याचे सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली गेली 2-3 वर्ष सातत्याने इथे प्रयत्न चालू आहेत. आणि म्हणून यावेळेला बाबूशेठ घारे यांना आता कोण रोखू शकत नाही. कुठली शक्ती या तालुक्यातली आली तरी. तुमची महत्वाची भूमिका असेल, काय संदर्भ, काय मार्गदर्शन वगैरे दिले? अनेक वर्ष तुम्ही जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते सभापती भूषवलेले आहे. घारेंना काय मदत दिली? घारे हे आमचे नव्हते. घारे हे शिवसेना उमेदवार होते. मग बाबू घारे ना आमचा संघर्ष गेले अनेक वर्ष या तालुक्यामध्ये होता, शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा. परंतु विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही परिवर्तन विकास आघाडी करून आम्ही नगरपालिकेच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो आणि कर्जत शहरात दाखवून दिलं. 4,500 मताधिक्य घेतलं आणि आता आम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला 6-0 आणि 12 पंचायत समिती 12-0 हे आता या तालुक्यामध्ये परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून पुढच्या काळात दिसेल. 0 होईल शिवसेना भाजपचं असं म्हणणं आहे.
यावेळेस महिलांना खूप मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालंय, आदिवासी असेल किंवा ओबीसी असेल. कसं पाहताय सगळ्या महिलांकडे एक महिलांना प्रतिनिधित्व संधी मिळाली? निश्चितच आपण पाहिलं तर आरक्षणाच्या माध्यमातून महिलांना अगदी घरच्या उंबरठ्या बाहेरचं जग पाहायला मिळालं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आज आपण कर्जत तालुक्यात पाहिलं तर पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मातब्बर महिला उभ्या आहेत आणि निश्चितच यावेळी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व महिला निवडून येतील. परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून सर्व महिला निवडून येतील आणि ज्या प्रकारे सुधाकरांना अडचणीत वाढ करण्याचा प्रयत्न जे कुणी केला असेल त्याची सुद्धा सहानुभूती ग्रामीण भागामध्ये आम्हाला मिळेल असं परिवर्तन आघाडीचं म्हणणं आहे. माझ्या सहकारी ज्ञानेश्वर बागडे, विकास मिरगणे, विकासनामा, कर्जत, रायगड. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.